Hello everyone and welcome to कल्पतरू पॅटर्न पुस्तक. ऑल इंडिया सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झाम तसेच RMS ची जी कल्पतरूने सिरीज चालू केली आहे प्रीवियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची, त्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा पहिला जो पेपर आहे तो आहे 2024 चा जनरल सायन्सचा. त्यातला पहिला प्रश्न आपण पाहूया. When electric current is passed through the copper sulfate solution, इलेक्ट्रिक करंट पास केलाय कॉपर सल्फेट सोल्युशन, असं दिसलं की तुम्हाला कोणता एक्सपेरिमेंट आठवतो? इलेक्ट्रोलायसिसचा. तर त्याला आपण शॉर्ट मध्ये पाहून घेऊ. चला तर हे पहा, इलेक्ट्रोलायसिसच्या एक्सपेरिमेंट मध्ये आपण एक सोल्युशन घेतलेलं आहे या बीकर मध्ये. ते सोल्युशन घेतलेलं आहे आपण कॉपर सल्फेटचं. तर ह्या कॉपर सल्फेटच्या सोल्युशन मध्ये इथे आपण दोन रॉड्स पाहत आहोत, एक एनोड आणि कॅथोड. आणि एनोड कॅथोड कडे चार ज्या गोष्टी लक्षात ठेवताना तुम्ही, तर त्या अशा लक्षात ठेवा की कॅथोड मध्ये सुरुवातीचं लेटर काय आहे? सी लेटर आहे, म्हणजे ज्याच्याकडे कॅटायन्स अट्रॅक्ट होतात तो वाला असेल कॅथोड. आणि एनोड म्हणजे काय? तर एनोडचं स्टार्टिंगचं लेटर आहे ए, म्हणजे ज्याच्याकडे एनायन्स अट्रॅक्ट होतात तो असेल एनोड. इथे पॉझिटिव्ह असं निगेटिव्ह असं लक्षात ठेवू नका, कारण की खूप वेळेस त्या इंटरचेंज होऊ शकतात गोष्टी. त्यामुळे हे टर्मिनल कनेक्ट केलेले आहेत बॅटरीला. आणि हा इम्प्युअर कॉपर आहे आणि इथे आहे प्युअर कॉपर जो की कॅथोडचे आहे. जेव्हा इलेक्ट्रोलायसिसची प्रोसेस सुरू होईल तेव्हा जो कॉपर सल्फेट सोल्युशन आहे, कॉपरवर कोणता चार्ज आहे? +2 आणि सल्फेटवर असेल -2. तो जो प्लस चार्ज असल्यामुळे हा कोणत्याकडे अट्रॅक्ट होईल? निगेटिव्ह चार्ज वाला. निगेटिव्ह वाला कोणता इथे? कॅथोड. मग Cu+2 कशावर डिपॉझिट होणार आहे? कॅथोडवर. कॅथोडवर इथे चार्ज कोणता आहे? निगेटिव्ह, म्हणून इथे +2 Cu+2 इथे अट्रॅक्ट होईल आणि ह्या कॅथोडचं जे मास आहे ते वाढवेल. मग ऑब्विसली एनोडचं जे मास आहे ते कसं होणार आहे? कमी होणार आहे. ठीक आहे. आणि एनोड मधल्या ज्या इम्प्युरिटीज आहेत त्या एनोड मड म्हणून इथे जमा होतील. तर हेच दिलेलं आहे या ऑप्शन्स मध्ये. काय आहे तर पाहू फास्ट मध्ये पहा. पहिला ऑप्शन दिलेला आहे कॉपर गेट्स डिपॉझिटेड ऑन इलेक्ट्रोड कनेक्टेड टू द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी. पॉझिटिव्ह म्हटलंय. कॉपर डिपॉझिट पॉझिटिव्ह वर होत आहे का? नाही. मग हे ऑप्शन बरोबर असेल का? नाही. देन नेक्स्ट ऑप्शन, कॉपर गेट्स डिपॉझिटेड ऑन द इलेक्ट्रोड कनेक्टेड टू द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी. कुठे? निगेटिव्ह टर्मिनलला म्हणत आहे. कॉपर डिपॉझिट होत आहे, हा जो निगेटिव्ह टर्मिनल आहे. तर याचा आन्सर हे असेल का? करेक्ट, निगेटिव्हला होत आहे. देन नो रिॲक्शन टेक्स प्लेस. काहीच रिॲक्शन होत नाहीये म्हणते. होत आहे ना रिॲक्शन, मग हे पण ऑप्शन कसं असेल? चुकीचं. ठीक आहे. तर ह्याचा करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. हे तुम्हाला मॅच द फॉलोइंग करायचे आहेत. असा सेम क्वेश्चन पहा तुम्ही. जेव्हा 2025चा आपण पेपर सॉल्व्ह करत होतो ना, तुम्हाला असेच हाच क्वेश्चन ओरिओन कॉमेट हा रिपीट झालेला दिसला असेल. तुम्ही जेव्हा प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन सॉल्व्ह करता तेव्हा हाच बेनिफिट असतो की जे क्वेश्चन्स तुम्हाला रिपीट परत येत आहेत ते क्वेश्चन तुमचे असे टिक होऊन जातात एकदम. जेव्हा तुम्ही जेव्हा पेपरला बसता तेव्हा तो क्वेश्चन आला की असा टिक मारू शकता. त्यामुळे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन सॉल्व्ह करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जर ही सिरीज कंप्लीट केली तर तुमचे पेपरमध्ये 20च्या आसपास क्वेश्चन, 25 पैकी जे क्वेश्चन 20च्या आसपास जनरल सायन्सचे एकदम असे पाहताच टिक होतील असे होतील. ठीक आहे. त्यासाठी अभ्यास करावा लागेल ह्या सिरीजचा. पहिला पहा, ओरिओन कॉमेट सिरीज अँड ॲस्टेरॉइड. तर ह्या काय आहेत, ह्या त्यांचा मिनिंग पाहिजे आपल्याला. ओरिओन म्हणजे काय, कॉमेट. तर ह्यासाठी आपण ह्या छोट्याशा डायग्राम मधून पाहू. कॉमेट म्हणजेच काय? धूमकेतू, जे की ब्राईट असतात, ज्यांना हेड आणि असं टेल असतं. ठीक आहे. स्टार्स म्हणजे तर तारे, सर्वांनाच माहित असेल पहा. ॲस्टेरॉइड म्हणजे उल्का, लघुग्रह. आणि कॉन्स्टलेशन म्हणजे नक्षत्र. तर हे दिसणारे आहेत आपल्याला पहा. ओरिओन आपण पाहिलं तर ह्याचं ऑप्शन 1 तुम्हाला कोणतं पण दिसलं त्यावरून तुम्ही डिसाइड करून हे एक तुम्हाला फक्त शोधायचं आहे. सिरियस काय आहे? एक ब्राइटेस्ट स्टार आहे. मग C चं 2 तुम्हाला कोणत्या ऑप्शन मध्ये दिसत आहे? C चं 2 इथे आणि इथे.
ठीक आहे. देन कॉमेट, कॉमेट म्हणजे काय पाहिलं होतं आपण, धूमकेतू. तर अन ऑब्जेक्ट रिव्हॉल्व्स अराउंड द सन इन इलेक्ट्रिकल ऑर्बिट ॲज ब्राईट हेड अँड टेल. ब्राईट हेड आणि टेल असणारं काय होतं, कॉमेट. ठीक आहे. तर ह्याचं बीचं ऑप्शन नंबर 4 येईल. बीचं 4 कुठे आहे, इथे बीचं 4. देन एचं ओरियन. ओरियन काय आहे, एक कॉन्स्टलेशन कॅन बी सीन ड्युरिंग विंटर टाइम इन लेट इव्हनिंग्स. ओरियन एक कॉन्स्टलेशन आहे जे की आपल्याला विंटर मध्ये इव्हनिंगला दिसतं. एचं काय असेल मग 3. ह्या दोन्ही ऑप्शन मध्ये आहे. ठीक. देन ओरियन, कॉमेट, सिरियस, ऍस्टेरॉइड. ऍस्टेरॉइड्स काय असतात, स्मॉल ऑब्जेक्ट्स असतात जे की रिव्हॉल्व करतात सनच्या अराउंड बिटवीन मार्स अँड ज्युपिटर. डीचं असेल 1 आणि बीचं असेल 4. इथे 5 नाहीयेच, तर इथे प्रिंट मिस्टेक आहे. तर हे ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. एचं 3. ओरियन कॉन्स्टलेशन असणार आहे, एक नक्षत्र आहे जे की आपल्याला विंटर इव्हनिंग मध्ये दिसतं, लेट इव्हनिंग्सला. देन बीचं 4 कॉमेट असणार आहेत, ऑब्जेक्ट जे की रिव्हॉल्व करतात सनच्या अराउंड इलेप्टिकल ऑर्बिट मध्ये आणि त्यांना एक ब्राईट हेड असतो आणि टेल असते. देन सिरियस. सिरियस काय आहे, एक ब्राईटेस्ट स्टार आहे इन द स्काय लोकेटेड क्लोज टू द ओरियन. ओरियन ह्या नक्षत्राच्या जवळ असणारा ब्राईटेस्ट स्टार आहे सिरियस. ओरियन आणि सिरियस हे खूप साऱ्या प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला दिसतात, तर ह्या दोन्हीचं तुम्ही पाठच करून टाका. देन ऍस्टेरॉइड काय आहेत, स्मॉल ऑब्जेक्ट आहेत जे की सनच्या अराउंड रिव्हॉल्व करतात, मार्स आणि ज्युपिटरच्या मध्ये असतात. ठीक आहे. हे झाला कन्सेप्ट क्लिअर. हे डायग्राम्स लक्षात ठेवा, कॉमेट, धूमकेतू, स्टार, ऍस्टेरॉइड्स अँड कॉन्स्टलेशन्स. देन नेक्स्ट क्वेश्चन, which of the following gases has the highest concentration in the atmosphere? atmosphere मध्ये कोणत्या गॅसचं सगळ्यात जास्त कॉन्सन्ट्रेशन आहे? ऑप्शन वाचायच्या अगोदर तुम्हाला याचा आन्सर यायला पाहिजे. सगळ्यात जास्त कोणता गॅस असतो, नायट्रोजन. नायट्रोजन असतो 78%. देन 78% असणार नायट्रोजन. ऑक्सिजन असणार 21% आणि उरलेले जे अदर गॅसेस म्हणून म्हणतो ते असणार आहेत 1%. अदर गॅसेस मध्ये बाकीचे सर्व गॅसेस आले ऑक्सिजन आणि नायट्रोजनला सोडून. मग सगळ्यात जास्त कोणता गॅस असणार आहे ऍटमॉस्फिअर मध्ये, नायट्रोजन. द करेक्ट आन्सर विल बी ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन, ग्लोबल वॉर्मिंग इज नॉट रिस्पॉन्सिबल फॉर. ग्लोबल वॉर्मिंग कशासाठी रिस्पॉन्सिबल नाहीये? इथे एक शब्द आलाय नॉट. नॉट हा इतका छोटासा शब्द आहे, परंतु ह्या शब्दावरूनच खूप जणांचे खूप सारे क्वेश्चन्स रॉंग होतात. नॉट, इज, नॉट अशा टाईपचे वाचतच नाहीत, मग डायरेक्ट फर्स्ट ऑप्शन वाटतं फर्स्ट एक. बट थांबा, क्वेश्चन हळूवार वाचा. इथे नॉट आहे म्हणजे रिस्पॉन्सिबल नाहीये ग्लोबल वॉर्मिंग. कशासाठी तर पहा, ग्लोबल वॉर्मिंग रिस्पॉन्सिबल आहे का, इन्क्रीज इन सी लेवल. अर्थचं टेम्परेचर वाढलंय त्यामुळे सी लेवल मध्ये काही परिणाम होईल का? हो, होईल. टेम्परेचर वाढल्यामुळे सी लेवल इन्क्रीज होईल. देन मोर सिव्हिअर स्टॉर्म्स. टेम्परेचर वाढल्यामुळे सिव्हिअर स्टॉर्म्स देखील येतील. इन्क्रीज द ड्रॉट्स. दुष्काळ, अकाल पडेल, जमिनी बंजर होतील. बरोबर. मोर अर्थक्वेक्स. अर्थचं टेम्परेचर वाढलंय, मग काय ते टेक्टोनिक प्लेट्स, भूकंप कसा येतो हे आपण 2025चा पेपर सॉल्व्ह करताना पाहिलेला आहे. जर अजूनही पाहिलं नसेल तर तो 25चा पेपर तुम्ही अवश्य पहा. त्यामधल्या तुम्हाला खूप सारे क्वेश्चन्स तुम्हाला अजून पुढे जे येणार आहेत प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन मध्ये खूप सारे रिपीट दिसतील. ठीक आहे. तर मोर अर्थक्वेक्स, टेक्टोनिक प्लेट्स मध्ये हलण्यामध्ये काही हालचालीमध्ये काही होणार आहे का परिणाम जर अर्थचं टेम्परेचर वाढलेलं आहे? ऑब्विसली नाही ना. तर मग ह्याचं ऑप्शन असेल करेक्ट, मोर अर्थक्वेक्स. काय असेल? मोर अर्थक्वेक्स होणार नाहीयेत ग्लोबल वॉर्मिंग जरी वाढली तरी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द मल्टी सेल्युलर मायक्रो ऑर्गॅनिझम्स. मल्टी सेल्युलर मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्याला ओळखायचे फ्रॉम द फॉलोइंग: बॅक्टेरिया, ऍस्परजिलस, पॅरामेशियम, पेनिसिलियम. ह्यापैकी मल्टी सेल्युलर कोण आहे हे आपल्याला ओळखायचे. पण हे ओळखण्या अगोदर तुम्हाला
असं प्रत्येक ऑर्गॅनिझम तुम्ही लक्षात ठेवणार का की बॅक्टेरिया आहे हा युनिसेल्युलर आहे मल्टीसेल्युलर असं लक्षात ठेवायची वेळ येऊ नये यासाठी एक छोटासा टेबल पहिले आपण पाहून घेऊ. ह्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल की मोनेरा आपल्याकडे 5 किंगडम आहेत. मोनेरा, प्रोटिस्टा, फंगाय, प्लांटी आणि ॲनिमेलिया. कोणी दिलेले आहेत? RH विटाकर यांनी 5 किंगडम क्लासिफिकेशन जेव्हा दिलं तेव्हा आपल्याकडे मोनेरा, प्रोटिस्टा, फंगाय, प्लांटी आणि ॲनिमेलिया असे 5 किंगडम दिलेले आहेत. त्यामध्ये सेल टाईपची गोष्ट करूया आपण. हे पहा, हा टेबल यासाठी इम्पॉर्टंट आहे की अशाच टाईपचे क्वेश्चन कन्सेप्ट रिपीट होतात. जर ऑल इंडिया सैनिक स्कूलचा पेपर पाहिला तर 8वीचा जो NCERTचा आहे त्यातलेच पुस्तकातलेच तुम्हाला क्वेश्चन येणार आहेत, जास्त ट्रिकी नाही. पण RMSचं पाहिलं तर त्यामध्ये 2-3 क्वेश्चन्स येतील. तुम्ही 5वी 6वी तर झालेलीच आहे ना, त्यातल्या कन्सेप्टवर आधारित किंवा मग थोडेसे ट्रिकी येऊ शकतात. तर पुस्तकाच्या बाहेरचं तर क्वेश्चन जाणारच नाही. त्यामुळे कन्सेप्ट लक्षात घेऊन अभ्यास करा प्रिव्हियस इयर्सचा. मोनेराचा सेल टाईप काय असणार आहे? प्रोकार्योटिक. प्रोटिस्टा युकॅरियोटिक, फंगाय युकॅरियोटिक, प्लांटी युकॅरियोटिक, ॲनिमेलिया युकॅरियोटिक. त्याला लक्षात ठेवायचं जास्त अवघड आहे का? नाही. फक्त आणि फक्त मोनेरा प्रोकार्योटिक आहे, बाकी सर्व आहेत युकॅरियोटिक. राहील लक्षात? फक्त प्रोकार्योटिक असणारा कोणता? मोनेरा आणि बाकी सर्व आहेत युकॅरियोटिक. देन आता युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर मध्ये कन्फ्युज व्हायची गरजच नाही. मोनेरामध्ये जे एक्झाम्पल्स येणार आहेत ते त्याच्यानुसार तुम्ही लक्षात ठेवा. मोनेराचे जे आहेत ते सर्वच्या सर्व एक्झाम्पल्स असणार आहेत युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्सचे. मोनेरामध्ये मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स भेटतील का आपल्याला? अजिबात नाही. याचे एक्झाम्पल्स बॅक्टेरिया अँड सायनोबॅक्टेरिया. देन प्रोटिस्टा. प्रोटिस्टामध्ये काय आहेत? युनिसेल्युलर आहेत सर्वच्या सर्व, पण काही मल्टीसेल्युलर आहेत, फ्यू एकदम थोडेसे. याचे एक्झाम्पल्स पाहायचे झालेत प्रोटिस्टामध्ये अमिबा, डायटम्स सारखे. देन फंगाय. फंगायमध्ये युनिसेल्युलर आहे ईस्ट आणि मल्टीसेल्युलर आहेत मोल्ड्स अँड मशरूम. याचे एक्झाम्पल्स पाहायचे झाले ईस्ट, रायझोपस हे सारखे. प्लांटी आणि ॲनिमेलियामध्ये युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आपल्याला नाही भेटत. प्लांट्स अँड ॲनिमल्स आर मल्टीसेल्युलर. ठीक आहे. एक्झाम्पल्स हा पाहायचं झालं प्लांट्सचे तर सगळ्याच्या सगळे प्लांट्स, मँगो, फर्न यासारखे. ॲनिमेलियाचे ह्युमन अँड फिश. आता एवढा चार्ट जर तुम्ही व्यवस्थित पाहिला, 1 मिनिट पाहून घ्या, पाहिल्यानंतर तुम्हाला हा क्वेश्चन एकदम इझी वाटेल. पहा इथे, पहा बरं कोणते येतील मल्टीसेल्युलर. आपण पाहिलं होतं फंगाय असतात मल्टीसेल्युलर. मग इथे फंगाय कोणकोणते आहेत? ऍस्परजिलस अँड पेनिसिलियम. हे दोन्ही फंगाय आहेत की नाही? त्या पेनिसिलियमवरून एक आठवतं पहा, सगळ्यात पहिली जी अँटीबायोटिक होती ती कोणती होती? याच फंगाय पासून बनवलेली होती. पेनिसिलियम फंगाय पासून बनवलेली होती पेनिसिलिन अँटीबायोटिक. आणि कोणी बनवली होती? अलेक्झांडर फ्लेमिंग याने. ठीक आहे. तर हे दोन आहेत ऍस्परजिलस आणि पेनिसिलियम. हे दोन्ही फंगाय असल्यामुळे हे दोन्ही मल्टीसेल्युलर आहेत का? आहेत. बॅक्टेरिया आपण कशामध्ये गेलो होतो? मोनेरामध्ये. मग मोनेरा मल्टीसेल्युलर वाला आहे का? नाही ना, मग हा नसणार आहे. देन पॅरामेशियम आहे प्रोटिस्टाचा. प्रोटिस्टामध्ये पण हा पॅरामेशियम कसा आहे? युनिसेल्युलर, त्याच्यामुळे हा मल्टीसेल्युलर नसेल. मग आपल्याला काय काय पाहिजे? बी आणि डी असणारा ऑप्शन कोणता आहे? लास्ट ऑप्शन, दॅट इज ऑप्शन नंबर डी. दॅट इज करेक्ट ऑप्शन इज बी अँड डी ओनली. ठीक आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन पाहू. नेक्स्ट क्वेश्चनच्या अगोदर आपण आतापर्यंत जो हा कन्सेप्ट पाहिला त्याला एकदम क्विक एक्झामच्या रिलेटेड आपण पाहून घेऊ. एक्झाम पॉइंटर्स काय आहेत? ओनली प्रोकार्योटिक किंगडम, ज्यामध्ये फक्त आणि फक्त प्रोकार्योटिक आहे, तसा कोणता किंगडम आहे? मोनेरा. देन ओनली युनिसेल्युलर युकॅरियोट्स, फक्त आणि फक्त युनिसेल्युलर युकॅरियोट्स पाहिजेत आपल्याला. कोणत्या किंगडम मध्ये आहेत? प्रोटिस्टा मध्ये आहेत मोस्टली. देन बोथ युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर, युनिसेल्युलर पण पाहिजे आणि मल्टीसेल्युलर पण पाहिजे. असे कोणते आहेत? फंगाय अँड प्रोटिस्टा. देन ओनली, इथे वर्ड्सवर लक्ष द्या, शब्दावर लक्ष द्या.
ओनली मल्टीसेल्युलर युकॅरियोट्स, फक्त मल्टीसेल्युलर युकॅरियोट्स असणारे प्लांट्स अँड ॲनिमल्स. देन सेल वॉल कोणती कोणामध्ये बनलेली असते, हा पण खूप वेळा आलेले क्वेश्चन्स आहेत की मोनेरामध्ये जी सेल वॉल असते ती असते पेप्टिडोग्लायकॅनची, फंगायमध्ये जी असते ती असते कायटिनची, प्लांट्स मध्ये असते सेल्युलोजची आणि ॲनिमल्स मध्ये तर सेल वॉल नसते. ठीक आहे. देन मॅच द फॉलोइंग, ह्यामध्ये आपल्याला डिस्ट्रक्टिव्ह डिस्टिलेशन ऑफ कोलची जी प्रोसेस आहे ती पाहायची आहे. पहा, डिस्ट्रक्टिव्ह डिस्टिलेशन ऑफ कोलच्या प्रोसेसनुसार हे तुम्हाला 3 गोष्टी भेटतात, कोक, कोल टार आणि कोल गॅस. कोक जो असतो तो सॉलिड फॉर्म मध्ये भेटतो, कोल टार लिक्विड आणि कोल गॅस तर गॅस फॉर्म मध्ये असतो. तर ह्यानुसार तुम्हाला ह्या जोड्या लावायच्यात. आणि पेट्रोल, पेट्रोलचं काय असणार आहे, इथे दिसतंच, आन्सर दिसतं पहा, पेट्रोलचं असणार आहे पेट्रोलियम. आन्सर काय असेल याचं, डीचं 3. मग डीचं 3 दिसतंय का ऑप्शन मध्ये कुठे, डीचं 3, डीचं 3 एकच ऑप्शन आहे असं, मग याचं करेक्ट ऑप्शन काय असणार आहे, सी. थांबा, असं तुम्हाला पेपरमध्ये फास्ट सॉल्व्ह करता आलं पाहिजे की ह्याचं एक भेटलं हे, यासाठी तुम्हाला काय कन्फर्म आन्सर माहित पाहिजे की ह्याचं हेच असणार. यासाठी काय करावं लागणार आहे, अगोदर व्यवस्थित बुक्स रीड करावं लागतील, मग तेव्हा तुमच्या पेपरमध्ये टाइम वाचेल. जितकं तुम्ही पेपरच्या अगोदर अभ्यास कराल तितका तुमचा पेपरमध्ये टाइम कमी लागेल क्वेश्चन सॉल्व्ह करायला. ह्याचं असं होईल. ठीक आहे, डीचं 3. परंतु आपण इथे अनालिसिस करतो ना, तर ह्या 3 पण काय आहेत हे तुम्हाला माहित असायला पाहिजे, म्हणून आपल्याला थोडा टाइम लागतोय. तर पहा, कोक, कोल टार, कोल गॅस हे काय आहेत तर आपण पाहून घेऊ. हे की डिस्ट्रक्टिव्ह डिस्टिलेशनच्या प्रोसेसनुसार बनतात. ते कोक जे आहे, कोक इज अ क्लीन हाय कार्बन फ्यूल मेड फ्रॉम कोल. कोल पासून बनलेलं आहे, क्लीन असतं, हाय कार्बन फ्यूल असतं. ठीक आहे. इट इज ऑलमोस्ट प्युअर कार्बन, हा ऑलमोस्ट प्युअर कार्बन आहे कोक. देन नॅफ्थॅलिन बॉल्स, नॅफ्थॅलिन बॉल्स जे आहेत ते कोल टार पासून बनलेले जातात आणि मॉथ्सला कपड्यांपासून दूर ठेवण्यासाठी हे नॅफ्थॅलिन बॉल्स आपण असे यूज करतो कपड्यांमध्ये. ठीक आहे. देन कोल गॅस, कोल गॅस काय असतो, दिस गॅस इज प्रोड्युस्ड व्हेन मेकिंग कोक फ्रॉम कोल. जेव्हा आपल्याला कोळशापासून, कोल पासून कोक बनवायचा आहे तेव्हा हा गॅस रिलीज होतो. इट इज युज्ड ॲज अ फ्यूल इन फॅक्टरीज नियर द प्लांट्स. हा फॅक्टरीज मध्ये ॲज अ फ्यूल यूज केला जातो कोल गॅस. देन पेट्रोलियम, पेट्रोलियम काय आहे, पेट्रोलियम हे मिक्सचर आहे खूप साऱ्या थिंग्स, जसं की गॅस, पेट्रोल, डिझेल अँड ऑइल ह्या सगळ्यांचं. तर आता पाहू हे कोक, कोक काय आहे, ऑलमोस्ट प्युअर फॉर्म ऑफ कार्बन. तुम्हाला आन्सर भेटला असेल, याचं काय येईल 2. कोल टार आणि कोल गॅस, कोल टार कशासाठी यूज केले जाते, आपण नॅफ्थॅलिन बॉल साठी आत्ताच पाहिलं, तर याचं असेल 4. आणि कोल गॅस कशासाठी, त्याचं असेल ऑब्टेन ड्युरिंग द प्रोसेसिंग ऑफ कोल टू गेट कोक, याचं असेल 1. द करेक्ट आन्सर इज सी. लक्षात आलं. ठीक आहे, पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. हे पहा, हे तुम्हाला डायग्राम इथे दाखवलेली आहे की ह्या सगळ्यांची एक वेळेस पाहून घेऊ शकता. कोक प्युअर कार्बन फ्यूल आहे, नॅफ्थॅलिन बॉल्स आहेत जे की मॉथ रिपेलेंट आहेत. देन इथे कोल गॅस जो की फॅक्टरीज मध्ये, देन हे पेट्रोलियम मिक्सचर, पेट्रोलियम गॅस, पेट्रोल, डिझेल, ल्युब्रिकेटिंग ऑइलचं मिक्सचर असतं. हे तुम्हाला ह्या डायग्राम मधून व्यवस्थित समजेल, पाहू घेऊ शकता. नेक्स्ट क्वेश्चन. अ कंबस्टिबल सबस्टन्स catches fire or burns as long as its temperature is dash its ignition temperature. Ignition temperature पेक्षा त्या सबस्टन्सचं टेम्परेचर, कंबस्टिबल सबस्टन्सचं टेम्परेचर कसं असायला पाहिजे जेव्हा तो फायर कॅच करेल. तर त्यासाठी इग्निशन टेम्परेचर म्हणजे काय हे आपल्याला माहित असायला पाहिजे. त्याची डेफिनेशन दिलेली आहे. पहा, इग्निशन टेम्परेचर काय असतं, द लोएस्ट टेम्परेचर ॲट विच अ सबस्टन्स कॅचेस फायर. असं टेम्परेचर, असं एकदम सर्वात कमी टेम्परेचर ज्या टेम्परेचरला एखादा सबस्टन्स जळतो, जळायला लागतो, कॅच फायर. ठीक आहे. हे कसं वर्क करतं, अ मटेरियल विल नॉट बर्न इफ इट इज कूलर दॅन धिस टेम्परेचर. एखादं मटेरियल जळणार नाही जेव्हा तो त्याच्या इग्निशन टेम्परेचर पेक्षा कमी असेल. इथे बरोबर म्हणलंय का, नाही.
कमी असेल तेव्हा इट मस्ट बी हिटेड अप टू धिस स्पेसिफिक पॉइंट टू स्टार्ट बर्निंग. एखाद्या सबस्टन्सला आपल्याला जाळायचं असेल तेव्हा त्याला त्याच्या इग्निशन टेम्परेचरच्या इक्वल आणावे लागेल. मग याचा आन्सर काय असेल? हायर दॅन इग्निशन टेम्परेचर. बरोबर आहे, हायर असायला पाहिजे, पण याच्यापेक्षा पण अप्रोप्रिएट आन्सर भेटतं का हे आपण पाहू. लोअर दॅन. लोअर इग्निशन टेम्परेचर पेक्षा पण जर त्या सबस्टन्स जर कमी असेल टेम्परेचर तर बर्न होणार आहे का? नाही. तर हे तर ऑब्विसली आन्सर तर नसणारच आहे. इक्वल टू और हायर दॅन. इग्निशन टेम्परेचरच्या बरोबर पण पाहिजे आणि जास्त पण पाहिजे. इक्वल असेल किंवा हायर दॅन असेल तर तो सबस्टन्स असा फायर कॅच करेल. तर ह्याचं करेक्ट आन्सर काय असेल? सी. इक्वल टू और लोअर दॅन. बरोबर आहे तर ठीक आहे, पण लोअर दॅन इग्निशन पेक्षा जर कमी झालं तर होईल का? नाही. म्हणून हे पण चुकीचं. आणि इथे हायर दॅनच फक्त आहे का? नाही. याच्यापेक्षा आपण इक्वल टू पण हे पाहणार आहोत. म्हणून याचं एकदम बरोबर उत्तर कोणतं असेल? तर सी. ह्या फायर ट्रायंगल आहे पहा. फायर ट्रायंगल मध्ये कोणकोणत्या गोष्टी पाहिजेत? ऑक्सिजन, फ्यूल असेल तेव्हाच हीट प्रोड्यूस होईल. Which of the following is or are present only in plant cell? प्लांट सेल मध्ये फक्त कोणत्या गोष्टी असतात यापैकी हे विचारलेलं आहे पहा. प्लांट सेल आणि ॲनिमल सेल मधले जे स्ट्रक्चर्स आहेत त्यांचं कंपॅरिझन खूप वेळा तुम्हाला विचारलेलं आहे. आपण 25च्या पेपर मध्ये सुद्धा पाहिलं होतं. आणि मी तुम्हाला परत सांगते की क्वेश्चन्स रिपीट होतात, म्हणून प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स पेपर सॉल्व्ह करणं अत्यंत आवश्यक असतं. ठीक आहे. तर प्रेझेंट ओनली इन प्लांट सेल. प्लांट सेल मध्ये यापैकी कोणकोणत्या गोष्टी आर प्रेझेंट आहेत बोललं इथं. सेल मेम्ब्रेन असते का? प्लांट मेम्ब्रेन, सेल मेम्ब्रेन प्लांट सेल मध्ये असतं का? इथं फक्त दिलंय ओनली इन. फक्त आणि फक्त प्लांट सेल मध्येच गोष्टी पाहिजेत. सेल मेम्ब्रेन ॲनिमल सेल मध्ये सुद्धा असते. मग ह्याचं करेक्ट आन्सर असेल का? नाही. सेल वॉल फक्त प्लांट सेल मध्ये असते का? हो. ॲनिमल सेल मध्ये सेल वॉल नसते. ठीक आहे. हेअर करेक्ट. क्लोरोप्लास्ट ॲनिमल सेल मध्ये असतो का? नाही. फक्त प्लांट सेल मध्ये. हे पण असेल करेक्ट. देन न्यूक्लिअर मेम्ब्रेन. न्यूक्लिअर मेम्ब्रेन न्यूक्लियसच्या बाजूला जी न्यूक्लियसच्या अराउंड जी मेम्ब्रेन असते ती प्लांट मध्ये सुद्धा असते, ॲनिमल सेल मध्ये सुद्धा असते. म्हणून हे असेल चुकीचं. मग याचे करेक्ट काय काय येतील? बी आणि सी असणारे. कोणकोणते आहेत? ऑप्शन ए. ह्याचं करेक्ट असेल ए. परत सांगते, प्लांट सेल वॉल, ॲनिमल सेल वॉल, ॲनिमल सेल ह्या दोन्हीची जी स्ट्रक्चर्स आहेत, दोन्ही मधले डिफरन्स व्यवस्थित लक्षात वाटलं तर ते गोष्टी पाठच करून घ्या. त्यांच्यावर फिक्स क्वेश्चन येणार म्हणजे येणार. ठीक आहे. जी प्लांट सेल वॉल असते ती असते रिजिड आणि ती बनलेली असते सेल्युलोजची. त्यामुळे तुम्हाला सेल्युलोज मायक्रोफायब्रिल दिसत असतील पहा. देन इथे ही प्लाझ्मा मेम्ब्रेन दाखवलेली आहे. ही प्लांट सेल वॉल असते रिजिड आणि सेल्युलोजची बनलेली. ॲनिमल सेलची गोष्ट केली तर इथे असतो प्लाझ्मा मेम्ब्रेन. ठीक आहे. यामध्ये एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्स दाखवलेला आहे आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्स ही जी फ्लेक्झिबल असते ह्या गोष्टी लक्षात ठेवाल. देन एकदम 9 नंबरचा क्वेश्चन आहे पहा. गिवन बिलो आर द डिफरंट स्टेजेस इन द लाईफ सायकल ऑफ फ्रॉग. फ्रॉगच्या लाईफ सायकलचे जे आहे त्याचा तुम्हाला करेक्ट क्रम सांगायचा आहे. ह्या तुम्ही आजूबाजूच्या कॉमन सेन्सच्या गोष्टी आहेत पहा. ह्यामध्ये जास्त डोकं लावायची गरज नाहीये आणि काही अभ्यासाची पण गरज नाही. ह्यामध्ये पहा फर्टिलायझेशन, टॅडपोल, लेइंग ऑफ एग्स, डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो. ह्यापैकी सर्वात पहिले कोणती गोष्ट होणार आहे असेल? फर्टिलायझेशन पहिले होईल का? टॅडपोल पहिले येईल का? लेइंग ऑफ एग्स. सर्वात पहिले आपल्याला पाहिजेत एग्स ले केलेले. मग हा येईल सगळ्यात पहिल्या नंबरला. एग्स ले केलेले आहेत. मग ते ले केलेले एग्सचं काय व्हायला पाहिजे? फर्टिलायझेशन. देन सेकंड नंबरला हा फर्टिलायझेशन झालंय. फर्टिलायझेशन झाल्याच्या नंतर फॉर्मेशन कशाचं होईल? एम्ब्रियोचं. एम्ब्रियोचं फॉर्मेशन झाल्यावरच फ्रॉगचा जो लार्वा स्टेज असतो ज्याला की टॅडपोल म्हणतो हा फॉर्म होईल. ठीक आहे. तर हा असेल त्याचा क्रम. सगळ्यात पहिले सी कुठे दिसत आहे? बी आणि सी मध्ये आहे. देन
नंतर 2 नंबरला काय आहे? ए, फर्टिलायझेशन. इथे करेक्ट ऑप्शन असेल बी. नंतर आहे डी आणि बी. एक वेळेस चेक करून घ्यायचं ह्याचं करेक्ट ऑप्शन काय? बी. तरी आपण एक वेळेस जी फ्रॉगची लाईफ सायकल आहे ती डायग्राम मधून पाहू. फ्रॉग आहे हा ऍडल्ट फ्रॉग. तो सगळ्यात पहिले एग्स ले करेल, एग्स हॅच होतील तेव्हा एग्स ते, नंतर त्या एग्सचं फर्टिलायझेशन नंतर काय होईल? एम्ब्रिओ बनेल. एम्ब्रिओ नंतर याचा जो लार्वा आहे ज्याला की आपण टॅडपोल म्हणू, फ्रॉगच्या लार्वाचं नाव काय असतं? टॅडपोल. ते होईल. त्याच्यापासून ह्या लेट टॅडपोल, त्याच्यानंतर यंग फ्रॉगलेट, यंग असा फ्रॉगलेट बनेल आणि त्याच्यानंतर परत ऍडल्ट फ्रॉग. परत ही प्रोसेस अशीच कंटिन्यू चालत राहील. ही आहे लाईफ सायकल ऑफ फ्रॉग. त्यामध्ये तुम्हाला जर वाचायचे झाले असतील तर या गोष्टी पहा. लेइंग एग्स म्हणजे काय? फिमेल फ्रॉग लेज अ क्लस्टर ऑफ सॉफ्ट जेली लाईक लेग्स इन द वॉटर कॉल्ड स्पॉन. जी फिमेल फ्रॉग आहे ती क्लस्टर ऑफ सॉफ्ट जेली लाईक एग्स वॉटर मध्ये ले करते. देन फर्टिलायझेशन होते. फर्टिलायझेशनच्या टाइमला काय? जो मेल फ्रॉग आहे तो स्पर्म रिलीज करतो त्या एग्सवर. एग्स जेव्हा रिलीज झालेले असतील पाण्यामध्ये, त्या पाण्यामध्ये तो मेल फ्रॉग येतो आणि तिथे स्पर्म्स रिलीज करतो आणि त्याला फर्टिलायझेशन तिथेच होतं, जे की आउटसाइड एग्स, बॉडीच्या बाहेर इथे फर्टिलायझेशन होत आहे. बॉडीच्या आत होत आहे का? नाही. तर ह्या फर्टिलायझेशनला म्हणतात एक्सटर्नल फर्टिलायझेशन. एक्सटर्नल फर्टिलायझेशन होत असतं फ्रॉग्स मध्ये. देन एम्ब्रियो डेव्हलपमेंट. बेबी फ्रॉग बिगिन्स टू ग्रो अँड डेव्हलप इनसाइड द प्रोटेक्टिव्ह एग. जो बेबी फ्रॉग आहे तो वाढायला लागतो आणि एक प्रोटेक्टिव्ह एगच्या आत डेव्हलप व्हायला लागतो. देन हॅचिंग. द एग्स हॅच इन टू टॅडपोल्स. एग्स हॅच होतात आणि असे टॅडपोल्स येतात त्याच्यातून. दीज टॅडपोल्स हॅव टेल्स अँड ब्रीथ थ्रू गिल्स लाईक फिश. हे जे टॅडपोल्स आहेत हे यांना टेल असते अशी, ठीक आहे, ही अशी टेल दिसत आहे आणि हे गिल्स मधून रेस्पिरेशन करतात फिश सारखं. हे झालं फ्रॉगच्या लाईफ सायकल बद्दल शॉर्ट मध्ये. देन एक इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे पहा की विच सोर्स बुक keeps an endangered record of all animals and plants. जे endangered होत आहेत, ज्या स्पेसिस endangered होत आहेत अशा स्पेसिसचं रेकॉर्ड कोणत्या बुक मध्ये ठेवलं जातं? तुम्हाला इथे चित्र पाहून आन्सर लगेच क्लिक होत असेल की रेड डाटा बुक. ह्या रेड डाटा बुक मध्ये 9 टाइप्सचं क्लासिफिकेशन मध्ये असं ह्याला डिवाइड करून 9 कॅटेगरीज मध्ये प्लांट्स अँड अॅनिमल्सला इथं असं स्टोअर केलेलं आहे, जे की रेड डाटा बुक ह्याचं आन्सर असेल. रेड डाटा बुक. आणि ही जी रेड डाटा बुक आहे ही पब्लिश करण्याचं, ही इस्टॅब्लिश करण्याचं काम, पब्लिश करण्याचं काम कोण करतं? IUCN. IUCNचं लॉंग फॉर्म पाहायचं झालं तर इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर हे जे आहे ते हे रेड डाटा बुक इस्टॅब्लिश करण्याचं काम करतं. आणि त्यामध्ये काय? एंडेंजर्ड रेकॉर्ड ऑफ प्लांट्स अँड अॅनिमल्सचा जो रेकॉर्ड आहे तो ठेवलेला जातो. देन आयडेंटिफाय द एंडेमिक फ्लोरा ऑफ पंचमरी बायोस्फियर रिझर्व फ्रॉम द फॉलोइंग. पंचमरी बायोस्फियर रिझर्व जे आहे त्यामधला जो एंडेमिक म्हणजे काय? एका स्पेसिफिक रिजन पुरता मर्यादित जिथे आहेत त्याला म्हणतात आपण एंडेमिक. हे पंचमरी बायोस्फियर रिझर्व त्या असे स्पेसिस तिथे आहेत की जे फक्त त्या एका बायोस्फियर रिझर्व पंचमरी जे आहे तिथेच प्रेझेंट आहेत, वर्ल्डच्या दुसरीकडे कुठेच नाही. त्यासाठी आपण ह्याला म्हणतो एंडेमिक. एंडेमिकचा मिनिंगच असतो फक्त त्या स्पेसिफिक रिजन पुरते मर्यादित असणार. तर तिथे कोणते? फ्लोरा हा वर्ड तुम्हाला क्लिक झाला पाहिजे. पहा इथे दिलेला आहे फ्लोरा. 2 शब्द असतात पहा, फ्लोरा अँड फोना. जे प्लांट्स वाले स्ट्रक्चर आहेत त्याला आपण म्हणू फ्लोरा आणि जो ॲनिमल्स वाल्या गोष्टी असतात ॲनिमल्सला आपण म्हणतो फोना. तर इथे तुम्हाला काय विचारलंय? फ्लोरा. फ्लोरा म्हणजेच काय? आपल्याला प्लांट्स वाल्या पाहायचे. इथे प्लांट्सचे ऑप्शन कोणकोणते दिसत आहेत? बायसन, फ्लाइंग स्क्विरल. हे काय आहेत? ॲनिमल्स आहेत म्हणजे हे फॉना असतील. तर याचं करेक्ट आन्सर असणार आहे का? नाही. बायसन अँड साल.
बायसन ॲनिमल आहे म्हणून हे चुकीचं आहे, पण साल एक प्लांट आहे आणि हे ॲनिमल, तर हे पण चुकीचं असेल. साल अँड वाईल्ड मँगो हे दोन्ही पण काय आहेत, प्लांट्स आहेत, म्हणजेच हे काय फ्लोरा असणार आहेत. तर याचा करेक्ट आन्सर काय असणार आहे, ऑप्शन सी, बायसन, स्क्विरल अँड वाईल्ड मँगो. स्क्विरल, बायसन काय होती, स्क्विरल होती, ती काय येणार आहे ॲनिमल्स मध्ये म्हणजेच फॉना. आणि वाईल्ड मँगो, मँगो आहे प्लांट पण इथे ॲनिमल आणि प्लांट दिले. आपल्याला फक्त फ्लोरा पाहिजे, फ्लोरा म्हणजे प्लांट्स, त्याच्यामुळे करेक्ट आन्सर काय असेल, सी. देन when fertilization does not occur, then the released egg and thickened lining of the uterus shed off. It is called. जेव्हा फिमेल बॉडीमध्ये जेव्हा फर्टिलायझेशन होत नाही, फर्टिलायझेशन न होता जी एंडोमेट्रियमची लाइनिंग आहे ती थिक झालेली ती यायला लागते आणि जो एग आहे तो पण यायला लागतो. तर ह्या प्रोसेसला काय म्हणतात, प्रेग्नन्सी म्हणतात का, नाही. प्रेग्नन्सीच्या टाइमला तर स्पर्म आणि ओव्हम यांचं फर्टिलायझेशन होऊन एम्ब्रिओ फॉर्म व्हायला पाहिजे. तर हे प्रेग्नन्सी करेक्ट आन्सर असेल का, अजिबात नाही. मेनार्क, मेनार्क म्हणजे काय, जेव्हा फर्स्ट टाइम मेन्स्ट्रुएशन होतं त्याला म्हणतो मेनार्क. तर हे मेनार्क आहे का, इथं फर्स्ट टाइमचं काय दिलंय का, नाही. तर नाही सर. मेनोपॉज, मेनोपॉज म्हणजे काय, ऍट द एज ऑफ 40, 45, 50 इयर्स जेव्हा मेन्स्ट्रुएशन स्टॉप्स होतं फिमेल मध्ये त्या स्टेजला म्हणतो मेनोपॉज. तर हे आहे का, नाही. इथे असेल व्हेन फर्टिलायझेशन डज, इथे फर्टिलायझेशन होत नाहीये, रिलीज झालेला एग आणि थिक झालेली लाइनिंग युटरस मधली ती शेड ऑफ होऊन येत आहे, ब्लड असं खाली येत आहे, त्याला आपण म्हणतो मेन्स्ट्रुएशन. तर करेक्ट आन्सर असेल ऑप्शन डी, दॅट इज मेन्स्ट्रुएशन. देन इन्क्रीज इन हाईट ड्युरिंग प्युबर्टी डिपेंड्स ऑन, प्युबर्टीच्या टाइमला म्हणजेच ॲडोलसेन्सच्या, ॲडोलसेन्स म्हणजे जे टीनेज असतात, ज्याच्या लास्टला टीन लागलेलं असतं, 13, 14, 15 असं टीनेज जे आहे त्या टाइमला इन्क्रीज इन हाईट ड्युरिंग प्युबर्टी, ह्या टाइमला जी हाईटची इन्क्रीज होती ती कशावर डिपेंड करते, तर पहिलं ऑप्शन आहे जीन्स. जीन्सवर डिपेंड करते का, हो करते, जीन्सवर डिपेंड. पण फक्त जीन्सवर आहे का, बाकी पण खायला प्यायला लागेल की नाही काही, ठीक आहे. तर आपण या ऑप्शनला थोडस होल्डवर धरू, सेकंड ऑप्शन वाचू. इनहेरिटेड फ्रॉम मदर ओनली, इथे ह्या शब्दानं घोळ केला बघा, ओनली, फक्त आणि फक्त मदर पासून इनहेरिट होत असते का, नाही. फादरची पण हाईट मॅटर करते. इटिंग राईट काइंड ऑफ इटिंग राईट काइंड ऑफ फूड अँड एक्सरसाइज, राईट काइंड ऑफ फूड खाल्लं, एक्सरसाइज खाल्लं, ठीक आहे, हे बरोबर आहे. पण इथं ओनली शब्द आलाय, मदर, फादरची पण डिपेंड करते ना, मग हे चुकीचं असेल. एक्सरसाइज अँड जीन्स इनहेरिटेड फ्रॉम पॅरेंट्स, वा हे इथं ठीक आहे, एक्सरसाइज वर पण डिपेंड करते आणि जीन्स इनहेरिटेड फ्रॉम पॅरेंट्स, पॅरेंट्स कडून आलेल्या जीन्स वर पण डिपेंड करते. पण एक्सरसाइज केली आणि खायला पायला काहीच नाही, खायला पिलंच नाही तर मग कशी वाढेल, किती पण आहे. तर ह्याला पण आपण थोडस होल्ड करू. लास्ट ऑप्शन पहा, इटिंग राईट काइंड ऑफ फूड, चांगल्या प्रकारे खाल्लंय, न्यूट्रिशन एकदम डाएट घेतलाय, व्यवस्थित बॅलन्स डाएट. अँड जीन्स इनहेरिटेड फ्रॉम पॅरेंट्स, खायला प्यायला पण चांगले आहेत आणि जीन्स पण पॅरेंट्स कडून आलेले चांगले आहेत. ऑब्विसली हाईट ग्रो होईल की नाही, हाईट होईल की नाही चांगली याची, तर मग करेक्ट ऑप्शन काय असेल, डी. इथे थोड्या शब्दाचा फरकामुळे तुम्ही थोडेसे कन्फ्युज होऊ शकाल, परंतु एंड पर्यंत ऑप्शन नीट वाचून आन्सर टिक कराल तर करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स, ठीक आहे, ह्या स्टेटमेंट्स कन्सिडर करा म्हणताय. एंडोक्राइन ग्लँड्स release hormones into the blood stream to reach a target site. एंडोक्राइन ग्लँड्स ज्या आहेत ते काय करतात म्हणे, हार्मोन्स रिलीज करतात, कुठे, डायरेक्टली ब्लड स्ट्रीम मध्ये आणि टार्गेट साइट वर रीच होतात. बरोबर आहे ना, एकदम करेक्ट. देन हार्मोन्स आर नॉट केमिकल सबस्टन्सेस, इथं आलाय नॉट, आहेत ना बा, हार्मोन्स केमिकल सबस्टन्सेस आहेत आणि हे काय बोलून राहिला, नॉट म्हणताय, चुकीचं आहे ना हे.
मग करेक्ट काय असेल, फक्त ए स्टेटमेंट. तर इथे पहा, सिलेक्ट द करेक्ट आन्सर. ओनली ए इज करेक्ट. फक्त आणि फक्त ए करेक्ट आहे, आपल्याला भेटला आन्सर ऑप्शन ए इज करेक्ट. पहा दुसरे, बी करेक्ट आहे म्हणे, नाही ना. ए अँड बी आर करेक्ट, दोन्ही करेक्ट म्हणताय, नाही ना. नेदर ए नॉर बी, दोन्ही पण करेक्ट नाहीत म्हणताय, नाही. ऑप्शन ए इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, द मॅग्निट्यूड ऑफ द पॉवर ऑफ एन अर्थक्वेक इज एक्सप्रेस्ड ऑन अ स्केल कॉल्ड. एक स्केल आहे, स्केलवर आपण नंबर मोजतो. तर ही जी स्केल आहे त्यावर आपण इथे मॅग्निट्यूड म्हटलंय. इथे काय वर्ड वापरलाय, मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड म्हणजे काहीतरी नंबर असणार आहे. स्केलवर मेजर करणारा आपण नंबर जो मेजर करतोय तो मध्ये असणार आहे ऑफ द पॉवर ऑफ एन अर्थक्वेक. हे कशावर, कोणत्या स्केलवर आपण मोजतो, तर त्यासाठी जी स्केल यूज केली जाते तिचं नाव आहे रिक्टर स्केल. हा लक्षात ठेवायचा होता. पहा थोडसा, रिक्टर स्केलवर आपण मॅग्निट्यूड ऑफ द पॉवर ऑफ एन अर्थक्वेक एक्सप्रेस केलं जातं. ती स्केल आहे रिक्टर स्केल. व्हर्नियर स्केल, रेशिओ स्केल, ग्राफिक स्केल ह्या तुम्हाला सिलेबस मध्ये आताच थोड्या गोष्टी नसणार आहेत. तर हे ऑब्विसली तुम्हाला हे कळून जाईल की हे आन्सर नसेल. आणि रिक्टर स्केलवर आपण मॅग्निट्यूड मोजतो, जो की नंबर. जर तुम्हाला इथे क्वेश्चन आला असता मॅग्निट्यूडच्या जागी डिव्हाइस, द डिव्हाइस यूज, तर डिव्हाइस असणार आहे अर्थक्वेक मेजर करण्यासाठी सिस्मोग्राफ. ठीक आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन, कॅलरिफिक व्हॅल्यू ऑफ अ फ्यूल इज एक्सप्रेस्ड इन. फ्यूलची कॅलरिफिक व्हॅल्यू जी आहे ती कशामध्ये एक्सप्रेस केली जाते. कॅलरिफिक व्हॅल्यू म्हणजे काय, हे आपण, हा क्वेश्चन पहिले सुद्धा आला होता 25च्या. खूप सारे क्वेश्चन मी तुम्हाला सांगत आहे ना, 5-6 क्वेश्चन तर असे रिपीट झाल्यासारखेच आहेत. कुठं कुठं कन्सेप्ट रिपीट होतं, कुठं सेम क्वेश्चन रिपीट होतं. त्यासाठी प्रिव्हियस इयरचे खूप आवश्यक असतात सॉल्व्ह करणं. तर पहा, कॅलरिफिक व्हॅल्यू म्हणजेच काय, तर कॅलरिफिक व्हॅल्यू इंडिकेट्स द एनर्जी रिलीज्ड. द एनर्जी रिलीज्ड हा शब्दांवर लक्ष ठेवा. एनर्जी रिलीज्ड पर युनिट मास ऑफ अ फ्यूल. पर युनिट मास ऑफ अ फ्यूल व्हेन कम्प्लिटली बर्न. जेव्हा एखादा फ्यूल कम्प्लिटली बर्न होतो तेव्हा त्या फ्यूल मधून जी एनर्जी, फ्यूल आहे एखादा समजा कोल घेतलाय, तो कम्प्लिटली बर्न झाला, तर त्यापासून जी एनर्जी रिलीज होते पर युनिट मास ऑफ अ फ्यूल जी होते तिला आपण म्हणतो, ती ज्या व्हॅल्यूने इंडिकेट करतो तिला आपण म्हणतो कॅलरिफिक व्हॅल्यू. मग तिला कसं आपण एक्सप्रेस करू, एनर्जी कशामध्ये मेजर करतो आपण, एनर्जीला ज्यूल मध्ये, आणि मास कशामध्ये असतं, ग्राम मध्ये. आणि आपण कसं घेतो, युनिट मास. युनिट म्हणून आपण इथं काय वापरलंय, किलो. 1 किलोचं घेतोय म्हणून किलो. म्हणजेच काय ऑप्शन येईल, किलो ज्यूल पर किलोग्राम और किलो कॅलरी पर किलोग्राम. एनर्जी ज्यूल किंवा कॅलरी मध्ये मेजर करतो म्हणून. ठीक आहे. एनर्जी पर युनिट मास आहे म्हणून एनर्जीचं युनिट घेतलं आणि मासचं युनिट. ठीक आहे. तर ह्याचं करेक्ट आन्सर असेल काय, पहा, फास्ट ऑप्शन 2 किलो ज्यूल पर किलोग्राम. हे पहा, फ्यूल डिझेल असू शकतं, पेट्रोल असू शकतं, सस्टेनेबल एव्हिएशन फ्यूल असू शकतं, वूड असू शकतं, कोणतं पण फ्यूल घ्या तुम्ही. त्या फ्यूलला आपल्याला पर युनिट मास, जेव्हा आपण पर युनिट मास फ्यूलला आपण कम्प्लिटली बर्न करू तेव्हा त्याच्यापासून जी एनर्जी रिलीज होईल तिच्या जी एनर्जी रिलीज होते तिला आपण एका व्हॅल्यू मध्ये मेजर करतो, ती असणार आहे कॅलरिफिक व्हॅल्यू. टीन कॅन्स आर मेड बाय इलेक्ट्रोप्लेटिंग टीन ऑन टू आयरन बिकॉज टीन. जे टीन कॅन्स आहेत ते इलेक्ट्रोप्लेटिंग करतो आपण टीनची आयरनच्या वर. का, याचे रिझन ऑब्विसली असणार आहे की टीन जो आहे तो जे आपल्या खाण्यापिण्याचे पदार्थ आहेत त्यांना प्रोटेक्ट करतो. जे आपण इथे खाण्यापिण्याचे पदार्थ आपण ह्या कॅन मध्ये ठेवणार आहेत त्यांचं प्रोटेक्शन झालं पाहिजे. त्यासाठी आपण असा पदार्थ, असा सबस्टन्स वापरायला पाहिजे की जो ह्या सोबत खाण्यापिण्याच्या पदार्थांपासून रिॲक्शन करणार नाही, काही रिॲक्ट होणार नाही.
मग काय आहे, टीन जो आहे तो लेस रिएक्टिव्ह आहे म्हणून आपण इथे टीनचा यूज करतो. मग करेक्ट ऑप्शन काय असेल, इज लेस रिएक्टिव्ह दॅन आयरन. मग करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन, अरेंज द रोलिंग, स्लाइडिंग अँड स्टॅटिक फ्रिक्शन इन स्टेज इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ फ्रिक्शन. लक्ष द्या, इथे वापरली तुम्हाला इन्क्रीजिंग ऑर्डर, म्हणजे लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यात कमी कोणतं फ्रिक्शन असेल त्याच्यापासून जास्त. सगळ्यात कमी जो असणार आहे तो रोलिंग फ्रिक्शन. इथे पहा मिनिमम रेझिस्टन्स असतो. यामध्ये रोलिंग फ्रिक्शन जेव्हा एखादा व्हील असा रोल व्हायला लागतो तेव्हा एकदम मिनिमम रेझिस्टन्स असतो, म्हणून हे रोलिंग फ्रिक्शनची जी व्हॅल्यू आहे ती सर्वात कमी असेल. देन त्यापेक्षा थोडासा मीडियम रेझिस्टन्स जो असतो तो असणार आहे स्लायडिंग फ्रिक्शन मध्ये. जेव्हा स्लाइड करायचं असतं तेव्हा नंतर स्लायडिंग पेक्षा पण जास्त असतं स्टॅटिक मध्ये मॅक्झिमम रेझिस्टन्स असतो इथे. ठीक आहे, मग याचा करेक्ट ऑप्शन काय असणार आहे, सर्वात कमी कुठे असेल, रोलिंग मध्ये. रोलिंग पेक्षा थोडंसं जास्त स्लायडिंग आणि त्यापेक्षा पण जास्त असेल स्टॅटिक. द करेक्ट ऑप्शन इज बी. नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. हा क्वेश्चन पहा 25च्या पेपर मध्ये पण आलेलाच होता. त्याचं तुम्हाला आन्सर, क्वेश्चन वाचायच्या अगोदर तुम्हाला आन्सर पाहिजे काय, नॉट अ रब्बी क्रॉप. इथे रब्बी क्रॉप विचारलाय का, नाही, नॉट शब्द आलाय. रब्बी क्रॉप नाहीये. काय नाहीये रब्बी क्रॉप, कोणता नाहीये पहा यापैकी, वीट, पॅडी, वीट, पी, मस्टर्ड की पॅडी, ह्या चार पैकी याचा आन्सर तुम्हाला बघताच आलं पाहिजे जर तुम्ही पहिला व्हिडिओ पाहिला असेल तर. ठीक आहे, याचा आन्सर असणार आहे पॅडी. करेक्ट आन्सर इज पॅडी. कस काय, तर ह्यासाठी तुम्ही कधीच विसरू नये म्हणून आपण एक छोटासा परत तो कन्सेप्ट पाहूया की खरीफ क्रॉप आणि रबी क्रॉप म्हणजे काय असतात. खरीफ क्रॉप म्हणजे काय, जे सोईंग सीझन म्हणजे त्यांची आपण लागवड कधी करतो, मान्सून मध्ये. खरीफ क्रॉपलाच आपण मान्सून क्रॉप्स देखील म्हणतो कारण की ते आपण मान्सून मध्ये लावतो, जून जुलै मध्ये. तर रबी क्रॉप कधी लावतो आपण, विंटर मध्ये, ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्ये लावतो. देन हार्वेस्टिंग सीझन, खरीफ क्रॉपचा हार्वेस्टिंग कधी करतो, सप्टेंबर ते ऑक्टोबर मध्ये म्हणजेच ऑटम सीझन मध्ये. आणि रबी क्रॉपचं करतो आपण मार्च ते एप्रिल मध्ये म्हणजे स्प्रिंग सीझन मध्ये. देन वॉटर रिक्वायरमेंट जी आहे ती खरीफ क्रॉपला खूप जास्त लागते, हाय डिपेंड करते रेनफॉलवर सुद्धा. जे रबी क्रॉप्स असतात त्यांना इरिगेशन लागतं, वॉटरची जी रिक्वायरमेंट आहे ती कमी असते थोडीशी. क्लायमेट निडेड, खरीफ क्रॉप साठी हॉट अँड ह्युमिड क्लायमेट लागतं, तर रबी क्रॉप साठी कोल्ड अँड ड्राय क्लायमेट लागतं. याचे एक्झाम्पल्स पाहायला गेले तर पाणी जास्त कशाला लागतं, पॅडीला जे की राईस असतं. देन मेज, मका, कॉटन, ग्राउंडनट, शेंगदाणे हे सगळे खरीफ क्रॉप आहेत. खरीफ क्रॉपचे वाटलं तर तुम्ही ज्यांना थोडासा प्रॉब्लेम होतो ते काय करा, नावं डायरेक्टली लक्षात ठेवून टाका. खरीफ क्रॉप म्हणजे काय, पॅडी, मेज, कॉटन, ग्राउंडनट. आणि रबी क्रॉप म्हणलं तर व्हीट, मस्टर्ड, बार्ली, ग्राम, पीज. व्हीट, मस्टर्ड, बार्ली, ग्राम, पीज हे काय आहेत, रबी क्रॉप. आणि खरीफ मध्ये पॅडी, मेज, कॉटन, ग्राउंडनट. हे लक्षातच ठेवा कारण की ह्याच्यावर फिक्स क्वेश्चन येतोच. 25 मध्ये सुद्धा आलता, 24च्या पेपर मध्ये सुद्धा पाहत आहोत आणि पुढच्या येणाऱ्या क्वेश्चन पेपर्स मध्ये सुद्धा आपण पाहूया. ठीक आहे, त्यावेळेस तुम्हाला हे सगळे पाठ असायला पाहिजे. देन नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द मेथड्स फॉर रिप्लेनिशिंग सॉइल फ्रॉम विथ न्यूट्रिएंट्स फ्रॉम द फॉलोइंग. आपल्याला मेथड्स ऑफ रिप्लेनिशिंग सॉइल जी सुपीक आहे तिला, नापीक झालेली सॉइलला सुपीक करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या गोष्टी तुम्हाला करायला पाहिजेत हे तुम्हाला सांगायचं आहे. ग्रोईंग डिफरंट क्रॉप्स अल्टरनेटली, अलग अलग क्रॉप घ्यायचेत. तर ही मेथड ना आपण जी सॉइल नापीक व्हायला चाललेली ती आपण सुपीक परत करू शकतो. तर हे आहे करेक्ट. देन युजेज ऑफ मॅन्युअर, मॅन्युअर्स अशी खतं यूज करणं. खतं यूज करणं ठीक आहे एखाद्या वेळेस जमिनीमध्ये चांगलं पीक आणण्यासाठी, परंतु ती जमीन नापीक झालेली परत सुपीक करण्यासाठी हे मेथड बरोबर नाहीये. ठीक आहे. देन सोईंग हेल्दी सीड्स, हेल्दी सीड्स आपण जर टाकल्या तर त्यावेळेस ज्यावेळेस आपण हेल्दी सीड टाकू त्यावेळेस पीक तर चांगलं येईल, परंतु पुढच्या वेळेस ती जमीन सुपीकच राहील नापीकच राहील याची काय गॅरंटी नाही ना. त्यामुळे हे पण
नाहीये. हे पीक चांगलं येण्यासाठी ठीक आहेत गोष्टी, मॅन्युअर यूज करणं, हेल्दी सीड यूज करणं, परंतु आपल्याला रिप्लेनिश करायची सॉइल. तर growing legumes as fodder in one season and wheat crop in the next season. ऍज अ फॉडर लेग्युम एका सीझन मध्ये तुम्ही ग्रो करा आणि नेक्स्ट सीझन मध्ये तुम्ही व्हीट क्रॉप ग्रो करा. बरोबर आहे ना? जर दोन्ही तुम्ही अल्टरनेट, हे फर्स्ट ऑप्शन सारखंच हे पण आहे की अल्टरनेट पिकं घेताय तर जमिनीची जी सुपीकता आहे ती टिकून राहण्यास मदत होईल. मग हे पण असेल करेक्ट. मग ह्याचं करेक्ट काय काय वाटत आहे आपल्याला? ए आणि डी. कोणत्या ऑप्शन मध्ये आहे ए आणि डी? बी. मग ह्याचं करेक्ट असेल काय? बी. देन नेक्स्ट क्वेश्चन, द बल्ब ऑफ द ड्रॉपर. एक ड्रॉपर आहे, ह्या ड्रॉपरचा जो बल्ब आहे तो इमर्स केलाय इन वॉटर इज प्लेस्ड. व्हेन द प्रेशर इज रिलीज वॉटर गेट्स फिल्ड इन द ड्रॉपर. जेव्हा हा जो बल्ब आहे आपण तो पाण्यामध्ये टाकला, पाण्यामध्ये टाकल्याच्या नंतर आपण हे जो वरचं जे आहे त्याला आपण ड्रॉपरच्या त्याला आपण प्रेस केलं तेव्हा हे प्रेशर रिलीज होईल आणि त्याच्यानंतर हे जेव्हा प्रेशर रिलीज होईल तेव्हा ह्यामध्ये प्रेशर कसं असेल? ऑब्व्हियसली कमी प्रेशर असेल. आणि बाहेर सराउंडिंग मध्ये हे जे वॉटर कॅन आहे तिथं प्रेशर कसं असेल? जास्त असेल. मग जास्त प्रेशर मधून कमी प्रेशर कडे वाहण्यास होईल. मग इथे जो आपण यूज करतोय कोणता, आपण ह्या चार गोष्टींपैकी काय यूज करतोय, कोणता लॉ काय? फोर्स ऑफ वॉटर मुळे होत आहे का हे सगळं? नाही. तर फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी मुळे, ग्रॅव्हिटी नाही होत इथे, वरी जात आहे पाणी, आपण या ड्रॉपर मध्ये घेत आहोत तर नाही. वॉटरच्या प्रेशर मुळे होत आहे का? रोल आहे वॉटरच्या प्रेशरचा, पण तेवढा इथे ह्याला वरी खेचण्यासाठी नाही. तर ही गोष्ट होत आहे ऍटमॉस्फेरिक प्रेशर मुळे. ऍटमॉस्फिअरचं प्रेशर जास्त होत आहे आणि हे जे आतलं प्रेशर आहे ते कमी झाल्यामुळे ते आपण त्या ड्रॉपर मध्ये आपण वरी खेचू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मग याचं करेक्ट आन्सर असणार आहे ऍटमॉस्फेरिक प्रेशर मुळे होत आहे ही गोष्ट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. अन ऑसिलेटिंग बॉडी इज मेकिंग ऑसिलेशन इन 3 minutes. इट्स फ्रिक्वेन्सी इन हर्ट्स विल बी. पहिले तर माहित पाहिजे फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? नंबर ऑफ ऑसिलेशन्स पर सेकंड. हर एक सेकंडला किती ऑसिलेशन होतात तर फ्रिक्वेन्सी असेल. आपल्याला ऑसिलेशन्स किती सांगितलेले आहेत? 360 ऑसिलेशन्स आणि आपल्याला टाइम घ्यायचा आहे सेकंड्स मध्ये. इथे किती दिलाय? 3 minutes. 3 मिनिट म्हणजे किती सेकंड होतील? एका मिनिटामध्ये असतात 60 सेकंद. तर 3 मिनिटामध्ये किती होतील? 180 सेकंद. तर मग फ्रिक्वेन्सी साठी आपण ह्याला सॉल्व्ह करू. 0 0 कॅन्सल, 18 1 जा 18 आणि 2. मग फ्रिक्वेन्सी किती आली? 2 हर्ट्ज. द करेक्ट आन्सर विल बी ऑप्शन बी. याचं फ्रिक्वेन्सी असेल 2 हर्ट्ज. हा फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवायचा असेल. फ्रिक्वेन्सी म्हणजेच का? नंबर ऑफ ऑसिलेशन्स पर सेकंड. इथं तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी एक दिलेलं आहे की जर तुम्ही नंबर ऑफ ऑसिलेशन टाइम घेतलं तर तुम्ही डायरेक्टली जर 3 घेतलं 360/3 120 तुमचा ऑप्शन मध्ये सुद्धा आन्सर आहे. ह्यामुळे जे युनिट्स आहेत इथे सेकंड आहे, मिनिट आहे, ह्या गोष्टी व्यवस्थित लक्ष देऊन सॉल्व्ह करत जा. नेक्स्ट क्वेश्चन, अ पर्सन हु इज स्टँडिंग 2 मीटर इन फ्रंट ऑफ अ प्लेन मिरर. प्लेन मिररच्या समोर एक पर्सन थांबून आहे 2 मीटर अंतरावर. देन seems to be dash meter away from his image. आणि त्याची इमेज फॉर्म होते तर त्यापासून तो पर्सन किती अंतरावर असेल? म्हणजे आपल्याला हा पर्सन टू इमेज मधला आपल्याला डिस्टन्स काढायचंय. तर आपल्याला माहित आहे प्लेन मिरर मध्ये इमेज मध्ये आणि मिरर मध्ये जेवढं डिस्टन्स आहे तेवढंच पर्सन ऑब्जेक्ट मध्ये आणि मिरर मध्ये जेवढं डिस्टन्स असतं हे दोन्ही सेम असतात. म्हणजे इथे 2 मीटर असेल तर इथे पण किती असणार आहे? 2 मीटर. म्हणजे हे दोन्हीचं मिळून किती झालं? 4 मीटर. द करेक्ट आन्सर विल बी ऑप्शन बी, दॅट इज 4 मीटर. प्लेन मिररचा कन्सेप्ट आपला 25च्या पेपर मध्ये सुद्धा आलता. ठीक आहे.
देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर नॉट ट्रू फॉर मेटल्स. इथे पण आलाय पहा हा नॉट म्हणजे नाही आहेत अशा कोणत्या गोष्टी त्या पाहायच्या आपल्याला, आहेत त्या पाहायच्यात का नाही, म्हणून ह्या नॉट कडे लक्ष द्या. बघा किती कोपऱ्यात छोटासा आलाय. पहिला आहे मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. मेटल्स गुड कंडक्टर्स असतात हीट अँड इलेक्ट्रिसिटीचे. करेक्ट आहे का? एस. Then the property of metals by which they can be beaten into thin sheets called ductility. मेटल्सला थिन शीट्स मध्ये आपण बीट करतो ते आहे का डक्टिलिटी? नाही. डक्टिलिटी म्हणजे आपण त्यांना वायर्स मध्ये बनवतो. इथं शीट्स आले, शीट्स जिथे असतील तिथं मॅलियाबिलिटी. काय म्हणतो आपण त्याला? मॅलियाबिलिटी. मग हे असणार आहे का बरोबर? नाही, हे बी चुकीचं. थर्ड, मेटल्स प्रोड्यूस रिंगिंग साऊंड्स. बरोबर आहे, मेटल्स रिंगिंग साऊंड प्रोड्यूस करतात आणि त्याला काय म्हणतात? सो दे आर सेड टू बी सोनरस. एकदम करेक्ट. मेटल्स रिंगिंग साऊंड प्रोड्यूस करतात म्हणून त्यांना सोनरस म्हणतात. दिस इज करेक्ट. देन इन जनरल मेटॅलिक ऑक्साइड्स आर ऍसिडिक इन नेचर. नाही, जनरली मेटॅलिक ऑक्साइड जे असतात ते बेसिक असतात. ठीक आहे, त्यामुळे हे पण असेल चुकीचं. मग ह्याचं आपल्याला पाहायचं नॉट आहे, त्यामुळे काय ट्रू मेटलसाठी ट्रू नाही आहेत. कोणकोणते? बी आणि डी हे चुकीचे आहेत. मग इथे बी आणि डी असणार कोणतं आहे? सी. याचं करेक्ट आन्सर असेल ऑप्शन सी. देन लास्ट क्वेश्चन, पॉलिथिन अँड पीव्हीसी आर एक्झाम्पल्स ऑफ. पॉलिथिन आणि पीव्हीसी हे कशाचे एक्झाम्पल्स आहेत? तर याचा आन्सर पाहूनच आपल्याला येत असेल की हे आहेत दोन्ही थर्मोप्लास्टिक्स. पण आपल्याला थर्मोप्लास्टिक्स हे बाकीचे ऑप्शन्स पण पाहून घेऊ ना. थर्मोसेटिंग प्लास्टिक्स, मेलामाइन, बॅकेलाइट काय असतात तर हे आपण पाहू. तर पहा, थर्मोप्लास्टिक्स जे आहेत त्याच्यामध्ये अशी ब्रांचिंग नसते. हे इथे जे तुम्हाला ब्रांचिंग दिसत आहे, क्रॉस लिंक दिसत आहेत, ती अशी ब्रांचिंग तुम्हाला थर्मोप्लास्टिक मध्ये दिसत नसते. त्यांना जेव्हा आपण हीट करू तेव्हा ते आपण परत त्याला शेप देऊ शकतो. पण जेव्हा थर्मोसेटिंग प्लास्टिकला आपण हीट करू त्याच्यामुळे ही क्रॉस लिंक ब्रांचिंग असल्यामुळे आपण त्याला परत शेप नाही देऊ शकत. हे असणार आहेत असे थर्मोसेटिंग. मग हे प्लास्टिक जे आहेत ते लिनियर ब्रांचेस. आता थर्मोसेटिंग प्लास्टिक ज्यांना हीट दिल्यावर आपण परत शेप नाही देऊ शकत. ह्याचे दोन एक्झाम्पल आहेत. एक आहे मेलामाइन. मेलामाइन जे आहे ते आपण असे प्लेट्स, कप्स, जे युटेन्सिल्स यूज करतो त्यामध्ये वापरतो. आणि जे दुसरं आहे बॅकेलाइट, जे की इलेक्ट्रिक स्विचेस, टेलिफोन, कुकर वगैरे अशा युटेन्सिल्स मध्ये आपण वापरतो, ते आहे बॅकेलाइट. तर ह्याचं करेक्ट आन्सर काय होतं? पॉलिथिन अँड पीव्हीसी. ह्याला पॉलिथिन आणि पीव्हीसी जे आहेत त्यांना हीट केल्यावर आपण परत त्यांना शेप देऊ शकतो, कारण की त्याच्यामध्ये अशी क्रॉस लिंकेज नसते, ते लिनियर असतात. म्हणून ह्याचा आन्सर असणार आहे थर्मोप्लास्टिक. अशा प्रकारे आपण 2024चे सर्वच्या सर्व प्रश्न व्यवस्थित प्रकारे पाहिले आहेत. आणि तुम्ही पाहिला असेल, नीट व्यवस्थित नोटीस केलं असेल तर 25च्या पेपर मधले खूप सारे क्वेश्चन्स इथे कन्सेप्ट रिपीट हो किंवा मग डायरेक्टली क्वेश्चन्स रिपीट झालेले होते. यासाठीच तुमच्या पुढच्या पेपरमध्ये तुम्हाला क्वेश्चन पाहिला की टिकवा, यासाठी तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि हे तुम्हाला सर्व भेटेल कल्पतरूच्या ऑफिशियल चॅनलवर. त्यासाठी अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य ह्या कल्पतरू पॅटर्न पुसटच्या ऑफिशियल चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. आणि असाच अभ्यास करत जा. ठीक आहे, धन्यवाद.